नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत पाककला स्पर्धेचा आता निकाल असतो तेव्हा सगळेजण टेन्शनमध्ये असतात। आता भैरवीची वेळ आलेली असते। भैरवी आता जरा टेन्शनमध्येच असते। तितक्यात तिचं अचानक नाव अनाउन्स होतं आणि तिच्या पदार्थाची खूप स्तुती केली जाते, अप्रतिम। त्यामुळे आता भैरवीसाठी आलेले राधावहिनी, किशाभाऊ, संयमी, रेयांश, अनीश सगळेच जण खुश होतात आणि टाळ्या वाजवू लागतात। आता भैरवीचं भरभरून कौतुक केलं जातं की भैरवीने खूप कमी वेळात एवढं मोठं यश अचीव केलंय। आता भैरवीचा पहिला नंबर आलेला असतो, त्याचबरोबर तिला 10 लाखांचं बक्षीस सुद्धा मिळालेलं असतं। त्याचबरोबर तिला कदम कंपनीकडून 50% ऑफ आणि वर्षभर फ्री बिझनेस मिळालेले असतात। त्यामुळे आता भैरवी खूप खुश असते। संयमी भैरवीचे फोटो काढत असते। आता बक्षीस घेताना भैरवीच्या डोळ्यात पाणी येतं। आता भैरवीला 2 शब्द बोलण्याची विनंती केली जाते, त्यामुळे आता भैरवी माईक हातात घेते आणि बोलू लागते। भैरवी म्हणत असते, खरं तर माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये, कारण माझा आणि कुकिंगचा लांबवर संबंध नव्हता। मी एक बिझनेस करणारी आणि जॉब करणारी मुलगी होते आणि ती तिचे अनुभव सांगू लागते। या स्पर्धेत जेव्हा मी उतरले तेव्हा माझ्यावर कुणाचाही विश्वास नव्हता, त्यामुळे तुला हे जमेल का, तू कसं करशील, असे अनेक प्रश्न मला विचारले जात होते आणि मला डिसअपॉइंट करण्याचा प्रयत्न केला गेला, तरीही मी हिम्मत हारले नाही। पुढे ती म्हणू लागते की स्त्रीमध्ये खूप शक्ती असते, ती काहीही करू शकते, त्यामुळे तू हेच कर आणि तुला हे जमणार नाही असं बोलून तिला कधी डिस्करेज करू नका। आता नीलू आत्या आणि संयमी येऊन भैरवीला मिठी मारतात। आता निरोप घेण्याची वेळ येते तेव्हा कंपनीचे ऑर्गनायझर भैरवी जवळ येऊन म्हणतात की मला तुमच्याकडे एक काम आहे, त्यामुळे तुम्ही मला येऊन भेटा। आता स्पर्धा संपलेली असते, त्यामुळे सगळेजण घरी यायला निघालेले असतात। इकडे अशोक मामांनी भैरवीच्या स्वागतासाठी सगळी तयारी केलेली असते आणि भैरवी आल्या आल्या ते भैरवीचं औक्षण करू लागतात। अशोक मामांचा आनंद तर गगनात मावत नसतो। आता ते म्हणत असतात की तू खरी रणरागिणी आहेस आणि खरंच स्पर्धा जिंकून आलीस। नीलू आत्या अशोक मामांना म्हणते, तर मग तुला भैरवीचा पदार्थ चाखून बघायचा नाहीये का? त्यावर अशोक मामा म्हणतात, हो तर। तेव्हा राधावहिनी म्हणते, हे काय, मी बरोबर घेऊन आली। आता सगळेजण आत येतात तेव्हा अनीश भैरवी जवळ जातो आणि म्हणतो की मी जे काही तुला काल बोललो त्यासाठी सॉरी। त्यावर भैरवी त्याला म्हणते, इट्स ओके। पुढे अनीश तिला म्हणतो की हे पैसे व्यवस्थित ठेवून दे। तेव्हा भैरवी त्याला म्हणते की मी लगेचच कपाटात नेऊन ठेवते। आता अनीशच्या मनात वेगळंच काहीतरी चालू असतं। आता इकडे सगळेजण भैरवीचं कौतुक करत असतात तेव्हा ईश्वर काका भैरवीला विचारतात की भैरवी, जेव्हा तुझं नाव अनाउन्स केलं तेव्हा तुला कसं वाटलं? त्यावर भैरवी म्हणते, खरं तर माझा विश्वासच बसत नव्हता। तेव्हा संयमी म्हणते, आम्हाला तर गूजबम्प आले होते। तेव्हा राधावहिनी म्हणते, मला तर विश्वासच बसत नव्हता, कारण मला वाटलंच नव्हतं भैरवी स्पर्धा जिंकेन, कारण तिला स्वयंपाक येत नाही ना, त्यासाठी सवय लागते। तेव्हा नीलू आत्या भैरवीची बाजू घेत म्हणते, का नाही येणार, भैरवी हुशार आहे, ती जर बिझनेस करू शकते तर ती स्वयंपाकही करू शकते। तेव्हा अशोक मामा म्हणतात, आता भैरवी जिंकून आली आहे ना, त्यामुळे तुम्ही उगाचच का या विषयावरून भांडताय? पुढे ते म्हणतात की मला 100% विश्वास होता की भैरवी नक्कीच ही स्पर्धा जिंकेल। तेव्हा भैरवी अशोक मामांना म्हणते, हे सगळं तुम्हा सगळ्यांमुळे आणि आईंमुळे झालं। हे ऐकल्यावर आता अशोक मामांना जरा आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात की वेणूमुळे? ते कसं? त्यावर भैरवी सांगू लागते, मी त्यांचं एक पाककलेचं पुस्तक होतं, ही रेसिपी त्यातून बघूनच केली। आता अशोक मामा थोडे इमोशनल होतात आणि म्हणू लागतात, बघितलं का वेणू? तेव्हा भैरवी म्हणते की हे सगळं तुमच्याशिवाय शक्य नाहीये। तेव्हा ईश्वर काका भैरवीला म्हणू लागतात की भैरवी, माझ्यासाठीही तुझ्या बिझनेसमध्ये काही काम असेल तर मला नक्की दे। तेव्हा नीलू आत्या म्हणू लागते की मी 100% भैरवीला बिझनेसमध्ये मदत करणार आहे। तेव्हा राधावहिनी म्हणू लागते, भैरवी तू एक काम कर ना, तू धुण्या भांड्याची बाई काढून टाक आणि तुझ्या बिझनेसमध्ये मला घे। तेव्हा किशाभाऊ तिला म्हणतो, त्यासाठी डोकं लागतं, ते तुला आहे का? त्यावर सगळेजण हसू लागतात। तेव्हा राधावहिनी त्याला म्हणते, तुम्हाला राहू केतूची गोष्ट माहिती आहे का?
एकाला धड असतं आणि एकाला डोकं. आता अशोक मामा ईशानला काहीतरी घेऊन येण्यासाठी सांगतात, तेव्हा ईशान पळतच जातो आणि त्याने बनवलेली पंगत नावाची पेंटिंग घेऊन येतो. हे बघून आता भैरवी खूप खुश होते. तेव्हा अशोक मामा म्हणतात, भैरवी, हे घे तुझं स्वप्न आणि हे तुझ्या नेहमी सोबत घेऊन चल. आता निलिमा आत्या ती पेंटिंग भैरवीच्या हातात देते. तेव्हा अशोक मामा म्हणतात, असे सगळेजण सोबत चला म्हणजे मी रिटायर व्हायला मोकळा. तेव्हा भैरवी म्हणू लागते, आता तर अनिश सुद्धा माझ्या सोबत आहे. हे सांगताना भैरवी खूप खुश असते, पण अनिशच्या मनात मात्र वेगळंच षडयंत्र सुरू असतं. त्यामुळे आता रात्रीला सगळे झोपलेले असताना अनिश हळूच उठून येतो. तेव्हा किशाभाऊ येऊन त्याला विचारू लागतो की काय ठरवलंयस तू. त्यावर अनिश म्हणतो, मी भैरवीला घोळात घेतलंय, त्यामुळे ती मला पैसे देईन आणि मी त्या सेवानी बिल्डरचे पैसे देऊन मोकळा होईल. तेव्हा किशाभाऊ त्याला म्हणू लागतो, ही गोष्ट जर भाऊजींना कळली तर त्यापेक्षा त्याआधीच तू काहीतरी कर. तितक्यात तिथे नीलू आत्या कॅन्डल घेऊन येते. तिला बघून आता दोघेही घाबरतात. तेव्हा अनिश तिला विचारू लागतो, नीलू आत्या तू या वेळेला इथे. त्यावर नीलू आत्या म्हणते की मोरीतला लाईट उडाला, त्यामुळे तिथं अंधार आहे, म्हणूनच तुमच्याकडे बल्ब आहे का हे विचारण्यासाठी आले. त्यावर किशाभाऊ आम्ही बघतो असं म्हणून तिला जायला सांगतो. आता ती गेल्यानंतर किशाभाऊ अनिशला विचारू लागतो, इने काही ऐकलं तर नसेल ना. आता इकडे भैरवी मुलांच्या शाळेची तयारी करत असते. तितक्यात अशोक मामा तिथे येतात आणि त्यांना म्हणू लागतात की आता तुम्ही मोठे झालात, त्यामुळे इथून पुढे तुमचं काम तुम्ही करायचं. हीच तुमच्याकडून भैरवी माऊच्या बिझनेसमध्ये सगळ्यात मोठी मदत असेल. तितक्यात अनिश येतो आणि मुलांना म्हणतो, चला मी तुम्हाला सोडून येतो. आता इकडे संयमी रेयांशला बिझनेस प्लॅनिंग बद्दल सांगत असते. तेव्हा रेयांश हसू लागतो. त्यावर संयमी म्हणते की तुला हसायला काय झालं. त्यावर रेयांश म्हणतो, इतक्या दिवस तुला बेकिंगमध्ये इंटरेस्ट होता आणि तुला न्यूयॉर्कला जायचं होतं, मग आता काय झालं अचानक. तेव्हा संयमी त्याच्या हातावर मारत म्हणते की तुला आता मस्करी करायचं सुचतंय का रेयांश. आता रेयांशच्या हाताला दुखल्यामुळे रेयांश ओरडू लागतो. तेव्हा संयमी म्हणते, एवढंसं मारलं तरी एवढं दुखतंय. तेव्हा रेयांश म्हणतो, त्याचं काय झालं ना, काल एका मुलीला किडनॅप केलं होतं, त्यामुळे आम्ही त्या गुंडांशी जाऊन मारामारी केली, त्यामुळेच कदाचित दुखत असेल. तेव्हा संयमी त्याला म्हणते की सॉरी. त्यावर रेयांश म्हणतो, जरा मोठ्याने बोल, ऐकायला आलं नाही. तेव्हा संयमी त्याच्या कानात जोरात ओरडते आणि म्हणते की आता ऐकायला आलं का. आता रेयांश संयमीला म्हणतो की सॅम, तुला जरा डोकं कमी आहे, म्हणजे तू कधी कधी ना ट्रॅक सोडून वागत असतेस, त्यामुळे जरा ट्रॅकवर ये. हे ऐकल्यावर संयमीला जरा आश्चर्य वाटतं. तेव्हा ती म्हणते की तू असं का बोलतोयस. त्यावर तो म्हणतो, तू मोठ्या लोकांना म्हणतेस ना की ते खूप लेम आहेत आणि तू खूप मॉडर्न. पुढे तो तिला म्हणू लागतो की सॅम, एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांना जरी टेक्नॉलॉजीची जास्त माहिती नसली तरीही त्यांचा अनुभव हा खूप मोठा असतो. आता संयमीला तिची चूक लक्षात आलेली असते. पुढे रेयांश तिला विचारू लागतो की आपल्याला आपल्या बिझनेससाठी स्टाफ हायर करावा लागेल, याचा विचार तू केलायस का. तेव्हा संयमी त्याला म्हणते की तू आहेस की. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.